जी काही वाहतुकीची कोंडी होते त्या कोंडीतनं बाहेर पडण्याकरता आणि विशेषतः पुण्यातनं बाहेर पडत असताना जो काही वेळ लागतो, नितीनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण एक गोष्ट सांगायला कदाचित ते विसरले की एक नवीन पद्धती पण या 3 रस्त्यांमध्ये होते। मुंबईमध्ये मेट्रोचे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर जे कॉरिडॉर तयार केले त्या ठिकाणी जर हे डिझाइन आम्हाला मिळालं असतं तर आज वेस्टर्न एक्सप्रेसवे हा पूर्णपणे डिकंजेस्ट झाला असता। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्याला मोठ्या प्रमाणात जी काही वाहतुकीची कोंडी होते त्या कोंडीतनं बाहेर पडण्याकरता आणि विशेषतः पुण्यातनं बाहेर पडत असताना जो काही वेळ लागतो, आपल्या ज्या महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत या औद्योगिक वसाहतींना जोडणारे जे रस्ते आहेत याच्यावरचं जे ट्रॅफिक कंजेशन आहे, या सगळ्या गोष्टींवर अतिशय उत्तम अशा प्रकारचा उपाय म्हणून जे 3 अतिशय महत्त्वाचे एलिव्हेटेड रोड्स हे आपण करतोय, आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचे अतिशय मनापासून आभार मानेन की त्यांनी या रस्त्यांना प्राधान्य दिलं आणि विशेषतः याचं काम करण्याची संधी ही महाराष्ट्र सरकारच्या MSIDCला दिली आणि MSIDCच्या माध्यमातून अतिशय सुंदर इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचं डिझाइन याचं तयार करण्यात आलं आहे। नितीनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, कशा प्रकारचा रेकॉर्ड आता नव्याने या ठिकाणी तयार होतोय। एलिव्हेटेड डबल डेकर लॉंगेस्ट रोड अशा पद्धतीचा रेकॉर्ड तर त्यांनी सांगितला, पण एक गोष्ट सांगायला कदाचित ते विसरले की एक नवीन पद्धती पण या 3 रस्त्यांमध्ये होते। पहिल्यांदा BOTवर काम करत असताना आपण अशी अट ठेवली होती की केवळ BOTवर नाही तर त्या कामातनं अपफ्रंट पैसे सरकारला मिळाले पाहिजेत आणि आजपर्यंत आपण वायबिलिटी गॅप फंडिंगचे पैसे दिले किंवा BOTमध्ये आपण कदाचित राईट्स दिले, पण हा पहिले असे हे 3 प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत आणि BOTतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला लँड ॲक्विजिशन असेल, बाकी गोष्टी असतील किंवा इतर अनुषंगिक गोष्टी असतील, याच्यामध्ये निश्चितपणे त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। पुणे शिरूर मार्ग आत्ताच आपल्याला सांगितलं जवळपास 7,515 कोटी रुपये, 53.4 किलोमीटरची लांबी, यातलं 35 किलोमीटर चौपदरी उन्नत आणि त्याखाली 4 पदरी जमिनीला समांतर मार्ग म्हणजे एलिव्हेटेड मार्गही आहे आणि खाली जी काही गावं येतात, वस्त्या येतात, शहरं येतात त्यांना जोडण्याकरता खालूनही मार्ग आहे। असं दुहेरी, ज्यांना थेट जायचं आहे ते वरून जातील, ज्यांना मध्ये जायचं आहे ते खालून जातील आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला आवश्यकता पडली, कुठे वस्ती वाढली तर आपल्याला मग तशा प्रकारचे त्याही ठिकाणी काही आर्म्स देता येतील, ज्यातनं आपल्या जी काही रहदारी आहे त्या रहदारीला आणि नागरिकांना त्या ठिकाणी उतरता येईल। आणि मगाशी ज्याचा उल्लेख झाला की या सगळ्या प्लॅनिंगच्या वेळी माननीय अजितदादा पवार हे प्रकर्षाने उपस्थित असल्यामुळे त्याच वेळी आम्ही प्लॅनिंग करत असताना भविष्याचा वेध घेत या सगळ्या रस्त्यांवर पुढच्या काळामध्ये आपल्याला मेट्रो न्यायची आहे आणि जर आज हे पूल बांधून टाकले, आज जर आपण हे त्या ठिकाणी एलिव्हेटेड रोड बांधून टाकले तर उद्या मेट्रो नेताना आपल्याला अडचण होईल, याचा विचार करत ॲडव्हान्समध्ये मेट्रोचं प्लॅनिंग केलं आणि म्हणून आता या रस्त्यांवर
एलिव्हेटेड रोडसोबत त्याच्यावर मेट्रो अशा पद्धतीचं ॲडव्हान्स प्लॅनिंग होणार आहे. म्हणजे मेट्रो येईल तेव्हा येईल, कदाचित त्याला थोडा वेळ लागेल, आम्ही अजून 6 महिन्यांनी त्याला मान्यता देऊ, पण त्याच्याकरता संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी असेल आणि 40% या एका डिझाईनमुळे मेट्रोचा खर्च आपल्याला किमान त्या ठिकाणी कमी करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था या रस्त्याच्या माध्यमातून आपण निश्चितपणे केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, खरं म्हणजे पहिल्यांदा हा प्रयोग नागपूरला झाला. खरं तर नितीनजी, हा प्रयोग त्याच्या आधी जर लक्षात आला असता तर 2015 साली जे आम्ही मुंबईमध्ये मेट्रोचे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर जे कॉरिडॉर तयार केले त्या ठिकाणी जर हे डिझाईन आम्हाला मिळालं असतं तर आज वेस्टर्न एक्सप्रेसवे हा पूर्णपणे डिकंजेस्ट झाला असता. पण दुर्दैवाने ते डिझाईन नंतर आलं. पण आता मात्र हे आपण तयार केलेलं जे डिझाईन आहे हे संपूर्ण भारताने स्वीकारलेलं आहे आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते, जागेची बचत होते आणि त्यातनं लोकांना चांगल्या पद्धतीने जो काही फायदा आहे तो होतोय. तळेगाव चाकण शिक्रापूर मार्ग 3,923 कोटी रुपये, ज्याच्यामध्ये 53.20 किलोमीटरची ही लांबी आहे आणि या जमिनीला समांतर आहे आणि 26 किलोमीटर याच्यामध्येही उन्नत मार्ग आपण तयार केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 300 कोटी रुपयाचं अपफ्रंट प्रीमियम हे आपल्या महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय इनोव्हेटिव्ह, मला असं वाटतं महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नितीनजींच्या नेतृत्वात खूप वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला म्हणतो प्रोजेक्ट्स तयार झाले, त्याचे डिझाईन तयार झाले आणि त्याचे फायनान्सिंग पॅटर्न्स तयार झाले. आता हा एक नवीन पॅटर्न आपण शोधून काढलेला आहे आणि त्यातनं ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, वाहतूक आहे, जिथे जास्त वाहनं जातात त्या ठिकाणी कदाचित नुसतं BOT आपण केलं असतं तर यातला बराचसा जो काही फायदा आहे हा विकासकाला गेला असता. तो फायदा राज्य सरकारकडे कसा घ्यायचा ह्याचाही फायदा आपण या माध्यमातून केलेला आहे.